कस्टमर आणि कंझ्युमर हा एक पण असू शकतो. म्हणजे मी आली आणि माझ्यासाठी मी स्वतःसाठी काही दागिना बघते आहे, तर दॅट मीन्स मी कस्टमर आहे आणि मी कंझ्युमर पण आहे. म्हणजेच मीच डिसिजन मेकर पण आहे, मीच त्याच्यामध्ये फायनान्सर पण आहे आणि मीच माझ्या माहितीप्रमाणे इथे आलेली आहे. तर अशी ही कस्टमरची डेफिनेशन असते. आता ह्याच्यामध्ये कस्टमर कसा ओळखायचा? तर कस्टमर जेव्हा तुमच्याकडे येतो तर तेव्हा तो त्याच्यामध्ये 4 प्रकारचा असतो. एक असतो जो तुमच्याकडे पहिल्यांदा आलेला असतो, नवीन. म्हणजे बाजारामध्ये कुठलं मार्केटमध्ये वगैरे सोशल मीडियावरती वगैरे तो सगळीकडनं तुमच्याबद्दल काही ऐकलेलं असतं, तुमच्या ब्रँडबद्दल त्यांनी समजून घेतलेलं असतं आणि मग त्याच्यानंतर त्यांनी तुमच्याकडे येण्याचं डिसिजन घेतलेलं असतं. तर हा असतो तो न्यू कस्टमर असतो. हा कस्टमर असतो तेव्हा तो तुमच्याकडे येतो तेव्हा तो कन्फ्यूज असतो. तर त्याच्यामुळे आपल्याला तो त्याच्या बॉडी लँग्वेजवरनं समजून घेता येतो. दुसरा जो असतो कस्टमर तो सीझनल, म्हणजे तो फक्त तुमच्याकडे काही निमित्तानेच खरेदी करायला येतो. अदरवाईज तो मोठी खरेदी असेल, लग्नाची खरेदी असेल तर त्याच्याकडे तो दुसऱ्यांकडे असतो. पण काही निमित्तानेच त्याला चांदीचं काही घ्यायचं आहे, थोडक्यात काही घ्यायचं आहे, ते तुमचं शॉप त्याच्या घराच्या जवळ आहे, तर अशा पद्धतीने तो सीझनल म्हणून असतो. तिसरा असतो तो रेग्युलर कस्टमर असतो. जो कस्टमर तुमच्याकडे येतो पण तो नेहमी इतर ठिकाणच्या ऑफरचा सुद्धा अभ्यास करत असतो आणि मग जर समजा त्याच्या फायद्याची ऑफर तिसरीकडे कुठेतरी असली तर तो तिकडे पण घेत असतो आणि तो तुमच्याकडे पण घेतो काही वेळेस. तर हा रेग्युलर कस्टमर असतो. आणि चौथा कस्टमर जो असतो तो लॉयल कस्टमर असतो. या कस्टमरला तुम्ही कितीही बाहेर ऑफर चांगल्या असल्या तरी तो सुद्धा तो तुमच्याकडेच घेणार, तो इतर ठिकाणी घेणार नाही.